2 चमचे तूप गरम करून त्यामध्ये बदाम, काजू, मखाने, सफेद तीळ भाजून घ्यायचे आहेत, खसखस भाजून घ्यायची आहे, सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे, त्यानंतर पिस्ता, मनुके आणि मगज बी, 1 मोठी वाटी गूळ आणि भोपळ्याच्या बिया घ्यायच्या आहेत, खारीक आणि खोबरं घ्यायचं आहे. भाजलेले ड्रायफ्रूट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जाडसर असे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाडसर दळू शकता. आता गॅसवर कढई तापत ठेवून त्यामध्ये 3 चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे. 1 मोठी वाटी गूळ त्यामध्ये घालायचं आहे. गुळाला छान विरघळून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे भोपळ्याच्या बिया, 2 चमचे मगज बी, मिक्सरला दळलेले ड्रायफ्रूट घालायचे आहेत, 2 चमचे मनुके घालायचे आहेत, खारीक खोबरं घालायचं आहे, सफेद तीळ, खसखस देखील घालायची आहे. 1 चमचा डिंकाची पावडर, पाव चमचा विलायची जायफळची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर लाडू वळून घ्यायचे आहेत. तयार आहे महिनाभर टिकणारे लाडू.